वही घरनं काढ. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत आपण विविध आकृत्यांचा, भौमितिक आकृत्यांचा अभ्यास केला, जसे की चौरस, त्रिकोण, आयत, वर्तुळ. ठीक आहे. तर आता तुम्हाला सगळ्या आकृत्या माहिती आहे, कोणत्या आकृतीला काय म्हणतात. आता समजा मी विचारलं फळ्याची आकृती कोणती, तर कोणती आहे? आयताकृती. ठीक आहे. तुम्हाला आयताच्या बाजू मोजता येतात. समजा आपण आता आयत हा घेतला असेल की आयत ABCD, तर त्याची बाजू कशी मोजू आपण? बाजू AB, बाजू BC, बाजू AD. बरोबर. तर आता तसंच आपण लांबी कशी मोजायची प्रत्येक आकृतीची ते बघणार आहोत. तर आता समजा मी तुम्हाला ना दैनंदिन जीवनातलं एक उदाहरण देते. समजा आता आपल्या शाळेचं ग्राउंड आहे, प्लेग्राउंड आहे, मैदानाभोवती आपण कुंपण घातलंय. ठीक आहे. तर ते कुंपण आपण कसं मोजू शकतो, कोणत्या साहाय्याने मोजू शकतो, कशाच्या साहाय्याने? साधारणतः टेपनी किंवा दोरीने. बरोबर आहे की? तसंच आता समजा आपण शेत कोणाच्या घरी येतं आहे, शेताचे आपल्याला पीक कुठे लावायचं, कोणत्या जागेत लावायचं आणि शेताला कुंपण घालायचं, हे कसं मोजतो आपण? त्याच्यासाठी पण आपण काहीतरी साहित्य वापरतो. बरोबर आहे की? तर आज मी तुमच्यासाठी ना एक गमतीशीर गोष्ट आणली. सांगा बरं काय असेल, काय असेल सांगा बरं. गंमत आणली आहे तुमच्यासाठी. नाही ते मी आणलं. बरं मी सांगते तुम्हाला. आता ना मी हे एक मॉडेल आणले तुमच्यासाठी. हा एक मुलगा आहे तुमच्यासाठी सारखं. ह्याचं नाव काय आहे? अर्जुन. ठीक आहे. त्याचं हे शेत आहे, हे आयताकृती शेत आहे आणि त्याला ह्या शेतामध्ये पीक लावायचं आणि त्याला कुंपण पण घालायचं. तर तो काय करणार, तर हे जे मी केले टेप लावलं इथे, तर हे आहे कुंपण त्याचं आणि हे जे आहे ते शेत, म्हणजे हे मधला भाग आहे. तर आता हे कुंपण लावायचं म्हटल्यावर हे इथं काय मोजणार तो, तर परिमिती मोजणार या आयताची पहिल्यांदा. म्हणजे हे कुंपणासाठी तो परिमिती मोजणार. ठीक आहे. आणि शेत जिथं पीक लावायचं आहे तिथे तो क्षेत्रफळ मोजणार. तर आपण काय म्हणू, ह्या बाजूला परिमिती मोजणार आपण आणि हे आतमधलं क्षेत्रफळ. आता तसंच मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगते. ही कशाची आकृती मला सांगता येईल का कोणाला? बॉक्स. चौरस हा क्यूब. हा क्यूब आहे. काय आहे? घन आहे. घन. आता घनाला किती बाजू असतात येते? 6 असतात. कशा? ही बाजू, ही बाजू, पुढच्या दोन, पुढची, मागची, वरची, खालची आणि बाजूच्या. ठीक आहे. अशा ह्या 6 बाजू असतात. तर आता ह्याची समजा मला परिमिती मोजायची, तर आपण कशी मोजणार आपण ह्याची परिमिती? तर मी ह्याच्या ज्या पिवळ्या दोऱ्या लावलेल्या आहेत ह्या, तर ह्याची आपण ज्यावेळेस लांबींची बेरीज करू तर ह्याच्यावरून आपण परिमिती काढू आणि हे आतलं जे पांढरा भाग आहे हे म्हणजे त्याचं क्षेत्रफळ. तर अशा पद्धतीने आज आपण काय शिकणार आहोत,
परिमिती आणि परिमिती आणि क्षेत्रफळ. आणि कोणत्या घटकातला भाग आहे आता हा? परिमिती आणि क्षेत्रफळ कोणत्या घटकात येतं गणिताच्या? हा बरोबर. कशात येतं? भूमितीमध्ये. तर आज आपण भूमिती ह्या घटकामध्ये कोणता उपघटक शिकणार आहे? परिमिती आणि क्षेत्रफळ. परिमिती आणि क्षेत्रफळ. परिमिती आणि क्षेत्रफळ. ठीक आहे.